नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आळू वडी कशी बनवायची। पाहूया चला त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि कशी बनवली आळू वडी त्याचा संपूर्ण व्हिडिओ। आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची। सुरीने असा जो एक्स्ट्रा जे हा वरती पानाचे देठ असतो तो कट करून घ्यायचा आणि लाटण्याने असं थोडंसं हे लाटून घ्यायचं। आता इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं, त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ, भाजलेले तीळ 1 चमचा, हळद, गरम मसाला, ओवा आणि धना पावडर। त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट घाला। लाल तिखट घातल्यानंतर चवीनुसार मीठ घाला। चिंच आणि गुळाचं पाणी, आंबट गोड चवीची अशी आळू वडी, त्यासाठी चिंच आणि गुळ पाणी घाला। पाणी घेत घेतच हे पीठ भिजवायचं, जास्त पण पातळ करायचं नाही। तर इथे पाणी घेत घेत मी असं पीठ आता हे भिजवत आहे। तर इकडे आता पीठ माझं हे भिजवून तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने अशा प्रकारे हे पीठ भिजवून घ्यायचं। इतपत असं पातळ करून घ्यायचं म्हणजे छान असं पानांना लावता येतं व्यवस्थित। तर इथे आता पीठ लावत आहे, हे असं पातळच पीठ लावून घ्यायचं, जास्त जाड पण पीठ लावायचं नाही, कारण ते वडी खाताना फक्त पीठच खाल्ल्यासारखं वाटतं आपल्याला, म्हणून असं पातळ लावून घ्यायचं। एका पानाला लावून झाल्यानंतर दुसरं पान असं ठेवायचं आणि ह्या पानालाही पीठ लावून घ्यायचं। असं 2-4 पानं तुम्ही ठेवू शकता आणि पीठ लावून घ्या। तर पातळ असं दोन्ही पानांना पीठ लावल्यानंतर दोन्ही बाजूच्या पानाशी आत फोल्ड करून घ्यायची। वडीचा आकार मग गोल असा छान येतो। तर इथे आता वरती पीठ लावायचं आणि साईडला पण पानाशी आपण आतमध्ये घ्यायची। आता यालाही आपलं पीठ लावून झालेलं आहे। असं गोल येण्यासाठी सर्व बाजूने पान हे आतमध्ये दुमडून घ्यायचं आणि वरती असं पीठ लावून घ्यायचं परत। तर इथे आता सर्व पानाला व्यवस्थित पीठ लावून झालेलं आहे। आता अलगद असं दाबत दाबत हळू रोल बनवून घ्यायचा। तर इथे आता रोल हा तयार झालेला आहे। आता सुरीने मध्ये कट करायचा। तर असे सर्व आता वडीचे मी रोल बनवून घेते। तर इकडे गॅसवरती पाणी ठेवलं, एक चाळण ठेवली, त्यानंतर थोडंसं चाळणीला असं तेल लावायचं आणि जे आपण वडीचे रोल जे बनवलेले आहेत ते एक एक करून असे या चाळणीमध्ये सर्व ठेवून द्यायचे। गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची। तर इथे सर्व आता वडीचे रोल ठेवून झालेले आहेत। आपण आता याच्यावरती झाकण ठेवा आणि 10 ते 15 मिनिटात आपली वडी शिजून तयार होईल। तर इकडे आता 10-15 मिनिटं झालेले आहेत आणि वडी अशी छान अशी शिजलेली आहे। पानांचा कलर बदलला की आपल्याला लगेच समजतं आणि थंड झाल्यानंतर एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ही वडी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। थंड झाल्यानंतरच ठेवायची, अर्धा तास, म्हणजे वडी कशी छान अशी कट होते, म्हणून ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। तर इथे आता अर्ध्या तासासाठी मी ठेवत आहे ही फ्रीजमध्ये। तर पाहूया आपण अर्धा तास झालेला आहे, वडी आपली छान थंड झालेली आहे। आपण आता कट करून घेऊया। तर इथे एक विळी घेतली आणि अशा ह्या सर्व वड्या मी आता कट करून घेत आहे। पहा किती छान कट होत आहेत थंड झाल्यामुळे। गरम गरम अजिबात ह्या वड्या कापायच्या नाहीत, त्या व्यवस्थित कापल्या जात नाहीत। तर आता सर्व वड्या इथे माझ्या कट करून झालेल्या आहेत। आता गॅसवरती एक पॅन ठेवला, त्यामध्ये तेल घातलं आणि आता सर्व वड्या आपण आता हे तळून घेऊया। दोन्ही साईडने खरपूस अशा ह्या वड्या बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या। तर इथे सर्व वड्या मी आता तळून घेत आहे। आंबट गोड चवीची टेस्टी आणि चविष्ट आळू वडी मी दाखवली त्या पद्धतीने नक्की करा। आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण नक्की करा
तर आता एका बाजूनी भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूनी सर्व वड्या अशा पलटी करून घ्या। तर इथे दुसऱ्या बाजूनी सर्व आता वड्या माझ्या ह्या पलटी करून झालेल्या आहेत आणि खरपूस आपली अशी वडी आता तळून तयार आहे। तर आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया। त्यासाठी मी आता एक डिश घेते आणि त्यावरती टिश्यू पेपर ठेवते, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते आपल्या टिश्यू पेपरनी खेचून घेतलं जातं, म्हणून असं तेलकट पदार्थ जर तुम्ही करत असाल तर असं पेपरवरती काढून घ्या। तर इथं सर्व माझ्या वड्या आता बनवून तयार आहेत। मग कशी वाटली माझी आजची आंबट गोड चवीची आळू वडी रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा, आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।